नवी मुंबईतील शिवसेना बेलापूर प्रमुख किशोर पाटकर यांनी निवडणूक आयोगाकडे बोगस मतदार नावे असल्याची तक्रार केली आहे। त्यांनी निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे। किशोर पाटकर यांनी म्हटलंय की नवी मुंबईतील मतदारांची 73,000हून अधिक नावे आहेत, ज्यांची नावे केवळ ते राहत असलेल्या 2 पैकी एका मतदारसंघातील मतदार यादीत नाहीत, तर जवळपासच्या इतर मतदारसंघातही आहेत, जिथे प्रवासाला फार वेळ लागत नाही। त्यामुळे हे बोगस आणि दुहेरी मतदानाचे षडयंत्र असल्याचा दावा करत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून मतदानाच्या दिवशी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काटेकोरपणे देखरेख ठेवण्याची आणि टाकलेल्या मतांचा रिअल टाइम डेटा शेअर करण्याची मागणी केली आहे। तर दुहेरी मतदान बंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे आणि अशा मतदारांनी दुहेरी मतदान करू नये असं आव्हानही किशोर पाटकर यांनी केलंय। मी आता ऑलरेडी कंप्लेंट फाईल केलेली आहे इलेक्शन ऑफिस ऑफ इंडियाला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण केलेली आहे, प्लस आता इकडे जाऊन फिजिकली पण कंप्लेंट दाखल करणार आहोत। माझ्याकडे ही यादी आलेली आहे ज्याच्यामध्ये 150 विधानसभा क्षेत्र ऐरोली, त्याच्यामध्ये 41,41,546 नावं आहेत जी इकडे पण आहेत आणि त्यातली पाटण, वाई, कोरेगाव, ही बघा यादी आहे। कोरेगाव, सातारा, जुन्नर, आंबेगाव, भोर ही संपूर्ण नावं इकडे पण आहेत आणि तिकडे पण आहेत आणि किती किती आहे त्याचाही फिगर आहे। 151 मधले 31,686 आम्ही या 3 दिवस फिजिकली बसून काढलेलं आहे। ह्याच्यामधली 151 मधली नावं 261 पाटण 4423, 151 256 वाई 3372, ही जी सर्व अशी नावं आहेत अशी मिळून 71,000 नावं आहेत आणि इलेक्शन जेव्हा लढलं जाते ते वोटर लिस्टवरच लढलं जाते। आता काही इथले उमेदवार आहेत, कोण शिटी वाजवत मिरवणुका काढत आहेत, कोण कुठे वेगळ्या टाईपच्या कुकरचं याच्या, पण कोणाचं लक्ष लिस्टवरती नाही आहे। सर्वांनी लिस्टवरती लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे। ही जी नावं आहेत ह्याच्यापैकी जे काही लोक जे आहेत गोरगरीब, ते आपल्या गावाची ओढ असल्यामुळे गावाला जातील, तिथे वोटिंग करायला जातील, तेव्हा खूप जास्ती शक्यता आहे ह्यांची यादी, इकडचे यादी क्रमांक पण माझ्याकडे आहे, खूप जास्ती शक्यता हे तिकडे गावाला गेले तर ह्यांच्यावर इथे कोणतरी बोगस वोटिंग करू शकते। पहिली गोष्ट ही, आणि मी ही पश्चिम महाराष्ट्रातली लोक आहेत त्यांना देखील मी विनंती करतो काय तुम्ही तुमच्या गावाला वोटिंग करायला जात असाल एकदम चांगली गोष्ट आहे, लोकशाहीचा तो हक्क आहे तुमचा, तुम्ही ते करावं, पण प्लीज विनंती करतो कोणाच्या नादाला लागून, इकडच्या राजकीय लोकांच्या नादाला लागून तिकडनं इथे येऊन परत वोटिंग करायला येऊ नका। आम्ही तिकडचा CC फुटेज सांभाळून ठेवायला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे, इकडे देखील आम्ही सांगून ठेवलेलं आहे का इकडचा CC फुटेज सांभाळून ठेवा, तुमचं मोबाईलचं लोकेशन ट्रेस होणार आहे आणि तिकडे वोटिंग केली आणि इकडे वोटिंग केली हे जर आम्हाला दोनदा दिसलं का इथे 2-2 ठिकाणी एकाच माणसाच्या नावाने वोटिंग झाली आहे तर आम्ही नंतर हे हायकोर्टात हे चॅलेंज करणार आहोत। इलेक्शन कमिशनरला देखील पार्टी बनवणार आहोत, त्यांना पण आम्ही सांगितलेलं काही सर्व सांभाळून ठेवा, ह्यांचं मॉनिटर करा आणि रिअल टाईम डाटा शेअर करा। ह्याच नावाच्या माणसाने जर तिथे वोटिंग केली असेल आणि तोच माणूस जर इकडे परत वोटिंग करत असेल किंवा याचं तिथेही वोटिंग इथे होत असेल तर ह्याच्यानंतर आम्ही पुन्हा याच्यावर FIR करू। मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्राला पण आणि इकडे पण सांगितलेलं इकडच्या लोकल आहे ना, काय जर असं काय तुम्हाला दिसत असेल यांच्यावर FIR दाखल करा। आम्ही CCTV फुटेज काढून त्याच्यानंतर ह्या सर्व लोकांना जे लोकशाहीची हत्या करत आहेत त्यांना आम्ही चांगला धडा शिकवणार आहोत। मैंने अभी जब वोटर लिस्ट का स्क्रूटनी किया तो मुझे एक बहुत धक्कादायक चीज़ समझ में आई है कि ऐरोली विधानसभा क्षेत्र और बेलापुर विधानसभा क्षेत्र के करीब 71,000 नाम यहाँ पर भी है और पुणे, वाई, भोर, सातारा, पाटन इस जगह पे भी है। मैंने किस किस का नाम है, उनका इधर का यादी क्रमांक क्या है और उधर का यादी क्रमांक क्या है, ये पूरा ढूंढ के निकाला है और मैंने भी इलेक्शन ऑफिसर और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को मेल भी किया है। अभी फिजिकली भी कंप्लेंट करने जा रहा हूँ कि इसको स्ट्रेस करें, ये जो जिनके नाम है ये रात को यहाँ से जाके उधर वोटिंग करके सुबह या फिर वोटिंग को आते हैं, ऐसा पास्ट एक्सपीरियंस हमारा रहा है। और ये जो उम्मीदवार खड़े हैं सब अपने इतनी मेहनत कर रहे हैं, इतने लोगों को मिल रहे हैं, डोर टू डोर जा रहे हैं, पैसा खर्चा कर रहे हैं, पूरी फैमिली उतरी हुई है, ये सब लोग बहकावे में है। सबसे ज़्यादा ध्यान इन लोगों पे देना चाहिए, अपने पोलिंग एजेंट लोग को बोल के रखना चाहिए कि ये नंबर का जो आदमी आया
ये अगर इधर कोई आता है तो इसके ऊपर तुरंत इसको उधर मत जाओ करो, इसको पकड़ो। या हमने इलेक्शन कमीशन को ये भी लिखा है कि उनके गांव का सीसीटीवी फुटेज संभाल के रखो। अगर 2 बार हमको ऐसा वोटिंग करता हुआ दिखा तो हम लोग ये सारी की सारी चीज़ें बाद में इस इलेक्शन रिजल्ट को चैलेंज करेंगे और ये जो फुटेज और ये सारे रिकॉर्ड हम लोग कोर्ट में प्रस्तुत करेंगे और उनको बताएंगे कि देखो ये ऐसे करके इलेक्शन जीता गया है। और ये जो मेरे मराठी बांधव पश्चिम महाराष्ट्र के लोग हैं, मैं उनको भी रिक्वेस्ट करता हूँ, इधर के राजकीय लोगों के नाद में लग के डबल वोटिंग करने प्लीज़ मत आओ। यहाँ पूरा रिकॉर्ड विथ नेम्स, विथ एड्रेस, विथ मोबाइल नंबर हम लोग दे चुके हैं इलेक्शन कमीशन को। उनका मोबाइल टावर लोकेशन भी चेक किया जाएगा और उसके बाद जो तकलीफ होगी वो उनके फैमिली को होगी, तभी कोई राजकीय नेता बचाने नहीं आएगा। रियल टाइम मॉनिटरिंग इसलिए बोला है कि एक बार उधर वोटिंग होती है तो लिस्ट तो है वोटर इलेक्शन कमीशन का जो हमने दी हुई है, वो लोग ट्रेस करके उधर हुआ तो इधर के इन्फॉर्मेशन कर दे के एक ही आदमी इधर आ रहा है क्या ध्यान रखे तो हम लोग उसको रेड हैंडेड पकड़ सकते हैं वहाँ। ये पूरा प्लान ये पूरा प्लान है पूरा। ये ऐसे ही इलेक्शन जीता जाता है, ना कि मिरों निकाल के, ना कि लोगों को पैम्पलेट बांट के। इधर की खास एक जो फैमिली है, पॉलिटिकल फैमिली, उन्होंने 60-60, 70-70 लोग बिठा के रखे कंप्यूटर पे देखने के लिए कि कौन गांव में जा रहा है। जो गांव जा रहा है उनको उनका मालूम पड़ रहा है, उसके नाम पे इधर बोगस वोटिंग कर दो। और अगर वो गांव से उनका खास कार्यकर्ता, मैंने देखा है एक विशिष्ट पार्टी के ही कार्यकर्ता है इसके अंदर, और ये सारे लोग रिटर्न आने वाले हैं वहाँ से, तो इसको पूरा मॉनिटर कर देना चाहिए और इसके ऊपर FIR करना ही चाहिए। अगर इलेक्शन कमीशन ने इसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं की, कमीशन ने, वी विल मेक देम ऑल्सो ए पार्टी इन द हाई कोर्ट। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज वेणुवंशी, आवाज पुणे, नवी मुंबई।